तर मित्रांनो, आजचा आपला हा विषय आहे. गेल्या काही दिवसापासून तुम्ही बघत आहात, हा मुद्दा ना न्यूज चॅनलवरती आहे ना कुठला यांनी उचललेला आहे. हा मुद्दा आहे महाराष्ट्र पोलीस भरती या संदर्भात. ज्या मुलांचं वय वाढत गेलं त्यांना वय वाढीसाठी आंदोलन करत आहे. आपण बघताय, आपण कोरोनामध्ये 2 वर्ष पोलीस भरती झाली नाही, त्यामध्ये त्यांचं हे झालंय, वय वाढत गेलंय. तर जे इच्छुक आहे, जो इमानदार आपल्या सगळ्या गोष्टीत ते हे करतात, पोलीस भरती करणाऱ्यांना पोलीस भरती शिवाय दुसरं कुठला ऑप्शन नसतो, जेणेकरून ते दुसऱ्या कुठल्याही क्षेत्रात काम करू शकेल. त्यांचं कसं आहे, आपल्या आयुष्याचे 5 ते 10 वर्ष स्टार्टिंग करिअर चूज करण्याचे वर्ष पोलीस भरतीमध्ये पोलीस भरतीमध्ये महाराष्ट्र शासनामध्ये सामील होण्यासाठी तयारी करतात. त्यांचं वय निघून जातं. मग अशांचा प्रश्न आहे, माझा हा प्रश्न आहे की त्यांची वय वाढ का नाही होत? त्यांना तुम्ही करा 30-40 पर्यंत द्या. 40 पर्यंत देऊ शकता ना तुम्ही. एखादा मंत्री तो म्हातारपर्यंत 60 वर्षापर्यंत तो मंत्री बनू शकतो. कलेक्टर 43-44 वर्षापर्यंत बनू शकतो. पण तुम्ही साधा एक हवालदार या पोलीस का नाही बनू शकत? याबद्दल मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्राच्या नेत्यांनी हा प्रश्न उचलायला पाहिजे आणि त्याने वयवाढ करायला पाहिजे. तुमचं मत काय आहे यावरती तुम्ही ठरवा. आणि तुम्हाला एक संदेश सांगायचा आहे. येणाऱ्या सोमवारी आपल्या आझाद मैदानावर सर्वात संख्येने तुम्ही हजर राहा, जेणेकरून हा मुद्दा त्यांच्या कानावरती जाईल आणि वयवाढीसाठी एक जी आर निघेल. आता येणाऱ्या काही दिवसामध्ये भरती होईल, नक्कीच होईल आणि वयवाढ होणारच. मित्रांनो, काळजी घ्या आपली. आंदोलन दरम्यान काही हंगामा करू नका. काळजी घ्या. धन्यवाद.